जेव्हा पवन घरी पोहोचला तेव्हा त्याला अचानक कोणीतरी घरात ओढून घेतलं। घरातले सगळे लाईट्स अचानक बंद झाले। त्यानंतर पवनला जाणवलंच नाही की त्याच्यासोबत काय होतंय। पवनला त्याची पत्नी आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर आणखीन काही जण त्या घरात होते, त्यांनी भरपूर मारहाण केली। काळोखात पवनला कोणी दिसलं मात्र नाही। घरात असलेले सगळे जण पवनवर एव्हाना तुटून पडले होते, बेदम मारहाण करत होते। पवन ओरडू नये म्हणून पवनच्या तोंडात त्याच्याच पत्नीने आचलने कपडे कोंबले। त्यानंतर पवनला त्या सगळ्यांनी मिळून इलेक्ट्रिकचा शॉक द्यायला सुरुवात केली। एका कॉटला त्याआधी त्यांनी पवनला बांधलं आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्या कॉटवर पडलेल्या पवनला त्यांनी सतत इलेक्ट्रिक शॉक दिले। आता पवन अर्धमेला झाला होता। पवनला पायाचे तळवे, हातपाय आणि छातीला इलेक्ट्रिक शॉक देताना ते चौघे पवन त्या बांधलेल्या खाटेवरनं पडणार नाही, तिथनं निसटणार नाही याची सुद्धा खबरदारी घेत होते। एका माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार पवनला 9 वेळा इलेक्ट्रिकचे जोरदार झटके देण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला नव्हता। अर्धमेल्या पवनला मारण्यासाठी मग त्या चौघांनी मिळून त्याला विष पाजलं। पूर्ण ग्लास रिकामा होईपर्यंत जबरदस्ती ते तडफडणाऱ्या पवनच्या तोंडात विष ओतत राहिले। पवन बेशुद्ध होता, अजूनही त्याचा मृत्यू झाला नव्हता। शेवटचे श्वास घेणाऱ्या पवनच्या समोरच त्याच्या पत्नीनं तिच्या प्रियकरासोबत, त्यांच्या भाच्यासोबत शरीर संबंध ठेवले। दरम्यान केव्हा तरी पवनचा मृत्यू झाला। तब्बल 3 तास पवन सोबत इतका क्रूर खेळ सुरू होता। पवनचा मृत्यू झाल्यानंतर आता आचलनं दुसरा प्लॅन केला। रात्री 8 ते मध्यरात्रीपर्यंत पवनला शॉक देणं, मारणं, विष पाजणं असं सतत चालू होतं। पवन ओरडू नये म्हणून त्याचं तोंड बंद करण्यात आलं होतं। तिने पवनच्या कुटुंबियांना जेव्हा फोन केला त्यावेळेस त्याची तब्येत बिघडलीये असं खोटंच सांगितलं। त्यानंतर तिचे साथीदार म्हणजे आचलचा प्रियकर अंकित, तिची बहीण शिखा आणि शिखाचा प्रियकर तिथनं निघून गेले। पवनला त्याच्या मरणाची आधीपासूनच कल्पना होती। त्याने त्याच्या कुटुंबियांनाही याबद्दल सांगून ठेवलं होतं। साधारण महिन्याभरापूर्वी पवननं त्याच्या बहिणींना सांगितलं होतं की जर कधी त्याचा मृत्यू झाला तर त्यानं आत्महत्या केली असं समजू नका। आचलनं म्हणजे त्याच्या पत्नीनंच त्याला मारलंय, तीच त्याचा मारण्याचा कट करू शकते असं त्यानं आपल्या बहिणींना सांगून ठेवलं होतं। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।